येशूच्या सामर्थ्यवान नावात सर्वांना सलाम. एकदा येशू शिष्यांसह यरिहो शहर सोडून यरुशलेमेत जाताना तिमथ्याचा मुलगा बारतिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. त्याच्या कानावर येशू नासरेतकर तेथून जात आहे हे शब्द पडले. तो म्हणाला, अहो दावीद पुत्र येशू, माझ्यावर दया करा. अनेकांनी त्याला धमकावले, पण येशूने त्याला बोलावून विचारले, मी तुझ्यासाठी काय करावे? तो म्हणाला, प्रभू, मला दृष्टी यावी. येशूने म्हटले, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आता प्रियांनो, आज आपण आपल्या जीवनाकडे बघूया. त्या आंधळ्या भिकाऱ्याप्रमाणे आमच्याही जीवनाचा कदाचित मोठा भाग आंधळेपणात म्हणजेच पापात गेलेला असेल. पण जर आज येशू तुमच्याजवळून जात असेल तर त्याला हाक मारा, विश्वासाने मागा. सर्व काही होऊ शकते. प्रभू येशू तुमच्या भूतकाळातील पापाकडे पाहत नाही, तर उज्ज्वल भविष्यकाळ तुम्हाला देऊ शकतो. फक्त तुम्ही विश्वास ठेवा. बारतिमयाने विश्वासाने मागितले, प्रभूने दिले व त्याला तात्काळ दृष्टी मिळाली. पण त्याने दृष्टी येण्यापूर्वी त्याचे जुने वस्त्र टाकून दिले. आम्हाला देखील येशूकडे येताना आपले जुने वस्त्र टाकून, जुने जीवन टाकून प्रभूकडे यावे लागेल. विश्वासाने मागा व आशीर्वाद मिळवून